सोन्याच्या दरात मोठी पडझड, खरेदीची हीच योग्य वेळ. पहा आजचे ताजे भाव MH9 मराठी न्यूज. नमस्कार मित्रांनो, सोन्या चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. तुम्ही जर दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. पुढे जाण्यापूर्वी महाराष्ट्राच्या विश्वसनीय आणि वेगवान बातम्यांसाठी आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सोन्याचे अपडेट्स तुमच्याकडून कधीही मिस होणार नाहीत. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सोन्याच्या बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत असून भाव आता 1.5 लाखांच्या खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून आलेल्या एका मोठ्या बातमीमुळे ही घसरण झाली आहे. पण ही मंदी आहे की येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता? मित्रांनो, सध्या रशिया युक्रेन आणि इस्रायल इराण यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठ अस्थिर आहे. जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजार सोडून सोन्याकडे वळतात. JP मॉर्गन सारख्या मोठ्या संस्थांचे म्हणणे आहे की ही घसरण फक्त तात्पुरती आहे. रशिया आणि चीनसारखे देश डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा करत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते सोनं स्वस्त होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. उलट ही एक सुवर्ण संधी आहे खरेदीसाठी. आजचे ताजे भाव. चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे दर नक्की काय आहेत. चांदीचे भाव. 1 ग्रॅम चांदी ₹249.50. 10 ग्रॅम चांदी ₹2,495. 1 किलो चांदी ₹2,49,500. कालच्या तुलनेत चांदीमध्ये प्रति किलो ₹6,500ची वाढ झाली आहे. सोन्याचे भाव. प्रति 10 ग्रॅम. 1. 18 कॅरेट सोनं. आजचा भाव आहे ₹1,15,860. कालच्या तुलनेत ₹780ची घट. 2. 22 कॅरेट सोनं. आजचा भाव आहे ₹1,37,540. कालच्या तुलनेत ₹920ची घट. 3. 24 कॅरेट शुद्ध सोनं. आजचा भाव आहे ₹1,49,500. कालच्या तुलनेत तब्बल ₹1,000ची मोठी घट. मित्रांनो, लक्षात ठेवा, सोने खरेदी करताना नेहमी हॉलमार्क बघूनच खरेदी करा. तसेच या किमतीवर 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे लागतील. ही तात्पुरती घसरण पाहून तुम्ही खरेदी करणार का? आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा MH9 मराठी न्यूज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.